नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला थेट दत्त परंपरेच्या उगमाशी जोडेल आणि स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणापर्यंत घेऊन जाईल. चला तर मग या दिव्य परंपरेची गाथा जाणून घेऊया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ. याच शक्तिशाली जयघोषाने आपण या परंपरेच्या महानतेचं वर्णन सुरू करूया, जे आपल्या मनात एक भक्तिमय आणि भव्य वातावरण निर्माण करतं. तर या परंपरेचा उगम कोठे होतो? तो होतो आदिगुरु म्हणजे सर्वात पहिले गुरु भगवान दत्तात्रेय यांच्यापासून. तेच या गुरुपरंपरेचा मूळ स्रोत आहेत, साक्षात परब्रह्माचं सगुण रूप. आता भगवान दत्तात्रेय म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ते फक्त एक देवता नाहीत, तर ते आहेत त्रिमूर्तीचं एकरूप. सृष्टीचे निर्माणकर्ते ब्रह्मा, पालनकर्ते विष्णू आणि संहारक महेश, या तिन्ही वैश्विक शक्ती जेव्हा एका दिव्य रूपात एकत्र येतात, ते स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रेय. त्यांच्या चित्रात दिसणाऱ्या प्रतीकांमागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. बघा, त्यांच्या मागे उभी असलेली गाय ही आपल्या धरणी मातेचं प्रतीक आहे आणि त्यांच्या पायाशी असलेले जे 4 श्वान आहेत ते म्हणजे आपले 4 वेद. याचाच अर्थ भगवान दत्तात्रेय हे संपूर्ण सृष्टी आणि तिच्या ज्ञानाचे स्वामी आहेत. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की हा दैवी प्रवाह कसा अविरतपणे वाहत राहिला. पहिल्या 2 अवतारांनी ही दिव्य ज्योत पुढे तेवत ठेवली. इथे आपल्याला गुरुतत्वाचा तो अखंड प्रवाह अगदी स्पष्ट दिसतो. मूळ गुरु भगवान दत्तात्रेय यांच्याकडून ही शक्ती त्यांच्या पहिल्या पार्थिव अवतारात म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्यात संक्रमित झाली. आणि त्यानंतर दुसरे अवतार म्हणून श्री नृसिंह सरस्वती यांनी ही परंपरा पुढे नेली. आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यावर श्री नृसिंह सरस्वती यांनी एका गहन तपश्चर्येसाठी कर्दळी वनाचा मार्ग धरला. खरं तर हा शेवट नव्हता, तर पुढच्या महान अवतारासाठी ती सर्व दैवी ऊर्जा एका ठिकाणी केंद्रित करण्याचा तो एक काळ होता. आणि आता आपण त्या परंपरेतील एका निर्णायक क्षणाकडे आलो आहोत. तो क्षण जेव्हा तीच दिव्य चेतना स्वामी समर्थांच्या रूपात पुन्हा प्रकट झाली. कल्पना करा, तब्बल 350 वर्ष श्री नृसिंह सरस्वती एका महाकाय वारुळाखाली खोल समाधी अवस्थेत स्थिर होते. जगाच्या नजरेपासून दूर ही एक अत्यंत गूढ आणि प्रदीर्घ तपश्चर्या होती. आणि मग एक अनपेक्षित नाट्यमय घटना घडली. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली आणि त्या आघाताने स्वामीजी त्या दीर्घ समाधीतून जागे झाले. या एका घटनेने भूतकाळातील अवताराला थेट वर्तमानाशी जोडून टाकलं. याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा पुरावा म्हणजे एका भक्ताला झालेला दृष्टांत. दृष्टांतात स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितलं की मी आता अक्कलकोटला वास्तव्यास आहे, मग तू गाणगापूरला का येतोस? या दैवी संदेशाने हेच सिद्ध झालं की गाणगापूरचे नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एकच आहेत. तर मग आता आपण त्या काळाबद्दल बोलूया, जेव्हा या दिव्य ज्योतीने म्हणजेच स्वामींनी अक्कलकोटमध्ये राहून संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला. तब्बल 22 वर्ष, हो, 1856 ते 1878 पर्यंत स्वामी समर्थांनी अक्कलकोटला आपलं निवासस्थान बनवलं आणि तिथूनच त्यांनी अगणित जीवांना योग्य मार्ग दाखवला. एकदा एका ब्रिटिश बॅरिस्टरने त्यांना विचारलं की ते कुठून आले आहेत. तेव्हा स्वामींनी दिलेलं उत्तर खूपच सूचक आहे. ते म्हणाले, मी आधी कर्दळी वनातून निघालो, गंगेच्या काठाने फिरत फिरत अक्कलकोटला आलो आणि तेव्हापासून इथेच आहे. हे उत्तर त्यांच्या संपूर्ण प्रवासाला आणि त्यांच्या भूतकाळातील तपश्चर्येला त्यांच्या वर्तमान कार्याशी जोडतं. बरं, मग स्वामी समर्थांच्या शिकवणीचं सार काय होतं आणि त्यांनी ज्या काही लीला केल्या त्यामागे काय हेतू होता? चला हे समजून घेऊया. एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की स्वामींची मुख्य शिकवण नेमकी काय होती? उत्तर एकच, पण अत्यंत शक्तिशाली शब्दात आहे: अभय, म्हणजेच निर्भयता. स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या भीतीतून संपूर्ण मुक्ती. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचंच वचन. त्यांच्या लीला त्या काही केवळ चमत्कार नव्हत्या, तर त्यांच्या अपार करुणेचं प्रतीक होत्या. त्यांनी गरजूंना मदत केली, आजारी लोकांचे दुःख दूर केले, शिकाऱ्यांपासून एका हरणाचे रक्षण केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा सर्व धर्मांच्या लोकांवर त्यांनी सारखंच प्रेम केलं.
यातून त्यांनी हेच शिकवलं की दैवी शक्ती सर्वांची आहे आणि ती सर्वांचं रक्षण करते. आणि आता शेवटी हे समजून घेऊया की स्वामींचं कार्य आणि ही दत्त परंपरा आजही कशी अविरतपणे सुरू आहे. स्वामी समर्थांनी स्वरूप संप्रदायाची स्थापना केली. ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे जी थेट भगवान शिवापासून चालत आलेली आहे. यातून त्यांनी हे निश्चित केलं की गुरुतत्व साधकांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील. त्यांची महासमाधी हा अंतरोवताच, तर ते एका सर्वव्यापी मार्गदर्शक शक्तीत रूपांतरित झाले. आणि याच एका शक्तिशाली संदेशाने आपण या वर्णनाचा समारोप करूया की दत्त परंपरा आजही भक्तांना मार्गदर्शन करत आहे. ही शाश्वत परंपरा आणि तिच्याप्रती असलेला आदर कायम असाच तेवत राहील. श्री स्वामी समर्थ.